पोरगी नाही पाहिजे अशी पोरगी किती होता माहित आहे का? साला पुऱ्या गावभर माझी बदनाम करून ठेवली आहे बाईला. गावभर बदनामी म्हणते कोणाचे भांडे घातली तो अरे भांड्याची गोष्ट नव्हे, साला सुपारीची खांड नाही खावली आणि हे तुझी पोरगी साला माझ्या नावाची त्या पाठील्यावर उदारी करते. शिक्षा होते कमी जास्त समजून घ्या. काय समजून घेऊ नये आणि काय कमी जास्त होते म्हणून सांगून राहिला का तू? हा तुला सांगतो मामा, माझी मित्रमंडळी घरी येतात. हा चहा नाश्ता झाल्यानंतर आपल्याकडचा खरा काढतात आणि खातात. थोडीशी जरी खऱ्याची झिल्ली वाजली तरी या बाईच्या कान टवकारते. अशी पडदासारखं पाहते, अशी पडदासारखं. बरोबर? हा बरोबर आहे. नाही बरोबर आहे. कोणा सांगू चुकाय. आता तू एक काम कर, इले 7-8 एकर कास्तकारी घेऊनच घे. घेतोय म्हणतेस ना, दचकतेस का आले? तेवढी लायकी आहे मामा तुझी, कारण शेवटी मुख्यमंत्री साहेबांचा जवळचा माणूस आहे. हो 7-8 एकर कास्तकारीच राहिले का चांगला 100 एकर वावर घेऊ शकतेस ना. आणि त्या वावरामध्ये धान्य लावायचं का? तमागाच्या सुपारीची झाडं लावायची आणि दिवसभर खोट मला इथे खरं इच्छा होते कमी जास्त समजून घ्या. काय कमी जास्त होतं? काय समजून घेऊ मी? आणि तू खासच लग्न लावलं नाही. किती गावची सावंड सर्विस? 51 गावची सावंड सर्विस आणि साधा एक पेंडराचा पल्ला नाही बाबला. आणि त्या चिंचेच्या झाडामध्ये लग्न लावून आमची बेइज्जती करा. त्याला काय त्याला जावे बाबू पूर्ण साव सर्व्हिस निघाल्या होत्या येण्यासाठी. नेमका लॉकडाऊन लागला, तिकडेच थांबल्या. मग तिने आपला धोतर बांधू. हा धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबांची इज्जत खराब नाही होत. काय म्हणते पक्ष हा चड्डीवर आला. मग लोक सिक्का कुठे मारतील? हाही प्रश्न नाही झाला. वा मामा वा, खोटा बोलावा तू. नलकण्यासारखे हसतील का? आता खोटा बोलते पण याची पोरगी तर याच्या 10 पट खोटी बोलते. डोळ्याची पापडी नाही पडत की एवढं सफाईला खोटी बोलते बाई. सारा तसा काही तोंडावर सरस्वती बसली या बाईच्या. वा मामा ते मिरची भाजी तर खासच बनवला. हो किती उठत मिरची मामा? 5 मिरच्या आणि एक काय भाज्यामध्ये मिरची. पुरे त्या तरोड्याच्या शेंगा टाकू लंबे तोडे भाजी बापू ते तोरट्याच्या शेंगाला त्या मिरच्याच या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या. बाप मिरच्या काय पिकत असतील मामा. आता तू म्हणतेस तर काही होऊ शकते पण मामा खोटा बोलावा मात्र. मामा कधी कधी मला असं वाटते एखादं शिष्टमंडळ घेऊन जावा त्या मुख्यमंत्री साहेबाकडे आणि त्यांना म्हणावं का साहेब या माणसाने फोकणारा पुरस्कार द्या. आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट आहे. आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे, खोटे बोला पण रेटून बोला. एवढे नंतर बस बस मामा खोटा बोलावा तुझ्या. आणि मामा ते गुलाबजामुन का गुलाबजामुन बनले होते मामा. बापरे साला पुऱ्या पंचक्रोशीमध्ये नाव घेतात. का गुलाबजामुन बनवलं होतं संपतच्या घरचे म्हणून. हो का मामा? अरे त्या गुलाबजामुनचा प्रभाव मोठ्या माणसाचा तर सोड, लहान लहान पोरावर एवढा प्रभाव पडला का पाळण्यातून असे रडत होते. तुमच्या लग्नाच्या दिवशी माझ्या पोटात असला बेटा. हो असं झालं का? हो तर ते असे रडत उठतात मम्मी गुलाबजामुन. का त्याची टेस्ट होती का मला? अरे का त्या गुलाबजामुनचा साई साला सोनपाकरायचे अंडे तरी मोठे राहते. एवढी बेइज्जती खाऊन गेला का? त्यावेळी बापू ते साईज वारच होते, त्या आचार्याने कंटिन्यू पंखा चालू ठेवला. त्या कुंचन पावले बरं झालं येड्यावर जाऊन पंखा बंद केलं होतं. आता पाकच वाढावं लागलं. तेवढी इज्जत आमची ठेवला असतं बरं झाला का? बस मामा खोटा बोलावा तू. आता ह्या गोष्टी जाऊ देत मामा. आता अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मी. आता या अगोदर आहे गरोदर आहे. कोण? मी. बाई यांना कोणाचा अंगण बोरलं. आता मला एक सांगा मामा, गरोदर मी राहील का ते राहील का? 2 जीवाची. अच्छा म्हणजे तुमच्या गावाकडे 2 जीवाचे म्हणतात नाही. आता 2 जीवाची आहे. त्या अंगणवाडी मधून गरोदर मातेचा आहार भेटला. तो खावायला नाही पाहिजे. खावायला पाहिजे. खावायला नाही पाहिजे. खावायला पाहिजे. कोणाला सांगू? खावायला पाहिजे का? नाही खाल्ला. नाही खाल्ला. त्या आमच्या घराजवळच्या त्या करिश्मीने त्या दीपिकेला नव्हत्या ना. दीपिका तर घेतेच काका. म्हणजे दरवर्षी होते का नाही? म्हणजे म्हणावं काय 2 जीवाची.
अरे त्या अंगणवाडीत जाणाऱ्या पोरी होत ना का? त्याच्याबद्दल तू असं बोलतोस, तुला शरम नाही लागली? अगं या बाईने त्याच्या मायला नेऊन तो आहार विकला अच्छा आणि त्या पैशाचे खर्रे घेऊन खाल्ले. आता मला सांग मामा, तिच्या पोटामध्ये माझा बाळ आणि हे जर असे खर्रे खात राहील तर तो बाळ